महाराष्ट्रामध्ये जे मागासवर्गीयाचं वर्गीकरण करण्याचा जो डाव चालू आहे हा अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे। वर्गीकरण करणाऱ्या या सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलित चळवळीला एकत्र न येऊ देणे, त्यांना फोडून त्यांना नेस्तनाबूत करणे। कारण या दलित चळवळीमध्ये एवढी ताकद आहे की शासनाने जर एखादा निर्णय घेतला तो निर्णय वापस घ्यायला लागावा, एवढी मोठी ताकद असणारा या दलित समाजाला फोडून त्याचं विस्तारीकरण करून गटातटामध्ये विभागून आपसामध्ये भांडणं लावून सरकारला त्यांची राजकीय पोळी शेकायची आहे। आमचा पहिला टप्पा हा असेल की आंदोलन आम्ही निवेदन देऊन आमचे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवत आहे, परंतु याच्यावर जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही तालुका जिल्हा आणि विधान भवनावरही महाराष्ट्रातला चर्मकार समाज एकवटून शासनाला जाब विचारणार आहे। आमचा पुढचा टप्पा आहे। वर्गीकरण करणाऱ्या सरकारचा वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? वर्गीकरण करणाऱ्या सरकारचं करायचं काय? राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम चर्मकार समाजाचा या घटनेचा विरोध आहे। कारण महाराष्ट्रामध्ये जे मागासवर्गीयाचं वर्गीकरण करण्याचा जो डाव चालू आहे हा अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठोर मेहनत करून 1935ला जी अनुसूचित जातीची यादी बनवली आणि सर्व समाजाला समावेशक असं आरक्षण दिलं। या महाराष्ट्रामध्ये बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, एकूण 59 जाती अतिशय सोबत गुण्यागोविंदाने नांदत आहेत। आम्हाला मान्य आहे की काही जातीचा विकास कमी झाला असेल, काहीचा जास्त झाला असेल, परंतु याला पर्याय वर्गीकरण हे नाही आहे। कारण दलित चळवळीला एकत्र न येऊ देणे, त्यांना फोडून त्यांना नेस्तनाबूत करणे। कारण या दलित चळवळीमध्ये एवढी ताकद आहे की शासनाने जर एखादा निर्णय घेतला तो निर्णय वापस घ्यायला लागावा, एवढी मोठी ताकद असणारा या दलित समाजाला फोडून त्याचं विस्तारीकरण करून गटातटामध्ये विभागून आपसामध्ये भांडणं लावून सरकारला त्यांची राजकीय पोळी शेकायची आहे आणि ही त्यांची पोळी शेकवून देण्यासाठी चर्मकार समाज रस्त्यावर उतरणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्गीकरण झालं नाही पाहिजे ही महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाची भूमिका आहे। खरं पाहिलं तर देश स्तरावर जर वर्गीकरण झालं तर चर्मकार समाजाचा फार मोठा फायदा आहे। कारण देशामध्ये चर्मकार समाज फार मोठ्या संख्येने राहतो। महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाज कमी आहे, पण बौद्ध समाज फार मोठ्या संख्येने आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाने स्वतःचा स्वार्थ न पाहता, चर्मकारांनी आम्ही चर्मकाराच्या माध्यमातून देशामध्ये आमचा स्वार्थ न पाहता शेड्यूल कास्ट बाबासाहेबांच्या डोक्यातली जी संकल्पना आहे ती एकत्रित टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण या घटनेच्या विरोधात आहोत। आणि आमची अशी आहे की ही समिती एकल सदस्यीय समिती आहे, ही असंवैधानिक समिती आहे। या समितीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी असणं आवश्यक आहे। ही समिती काय काम करणार आहे हे सगळ्या समाज बांधवाला माहीत असलं पाहिजे। याचं कुठंही या शासनानं भान पाळलं नाही आणि एकल सदस्यीय समिती जी असंवैधानिक आहे अशा समितीचा जो अहवाल आलाय तोही अहवाल आतापर्यंत सार्वजनिक दृष्ट्या केलेला नाही। कारण त्या अहवालामध्ये काय आलंय हेच आम्हाला माहीत नाही। दुसरी गोष्ट, आपण हरकती मागवल्यात, परंतु हरकतीमध्ये 14 एप्रिल हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या भीम अनुयायाचा हा फार मोठा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही सगळे व्यस्त असताना तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये हरकतीचा वेळ देताय। म्हणजे जाणीवपूर्वक शासनाला हे करायचं आहे की आमच्या हरकती आपल्यापर्यंत आल्या नाही पाहिजेत, पण हा हरकतीचा वेळ सुद्धा वाढवून आम्हाला दिला पाहिजे। आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये या देशातल्या शेड्यूल कास्टला तोडण्याचा प्रयत्न या देशातल्या शासनाने करू नये ही चर्मकार समाजाची महाराष्ट्रातल्या भूमिका आहे। या निवेदनामध्ये आमच्या प्रामुख्यानं मागण्या ही आहे की एकल सदस्यीय समिती ही अनैसर्गिक आहे, असंवैधानिक आहे। ही समितीमध्ये काम करत असताना विविध जातीमध्ये काम करणाऱ्या संघटना, त्यांचे पदाधिकारी, इतिहासकार, व्याख्याते, वैज्ञानिक, विचारवंत या सगळ्या लोकांचा समावेश असला पाहिजे। आणि म्हणून या आमच्या हरकती आहेत। आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदनाच्या मार्फत, मुख्यमंत्र्याला आम्ही जे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत निवेदन देतोय त्यामध्ये आमचा पहिला टप्पा हा असेल की आंदोलन आम्ही निवेदन देऊन आमचे म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवत आहे, परंतु याच्यावर जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही तालुका जिल्हा आणि विधान भवनावरही महाराष्ट्रातला चर्मकार समाज एकवटून शासनाला जाब विचारणार आहे। आमचा पुढचा टप्पा आहे।